नमस्कार, मिराज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. चला आज करूया आपण मेथी मटर मलाईची भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 1 वाटी मटर घेतले आणि 1 मेथीची गड्डी स्वच्छ निवडून घेतले. फक्त पानं घ्यायचे मेथीचे. आता आणि इथं मी 1 कांदा, 1 टोमॅटो आणि 5-6 काजू घेतले. आता कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. जेवढी भाजी करायची त्या हिशोबाने आपल्याला कांदा आणि टोमॅटो घ्यायचे. चला कांदा टोमॅटो परतून झाले. आता कढईमध्ये टाकायचं 1 चमचा तेल आणि आपण जे चिरून घेतलंय कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचंय. थोडासा परतून घ्यायचा आणि मग आपल्याला झाकण ठेवून आपल्याला याला नरम होऊ द्यायचंय. त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो 4-5 लसणाच्या पाकळ्या, अद्रकचा तुकडा आणि हे काजू सगळं साहित्य आपल्याला कढईमध्ये टाकायचंय आणि झाकण ठेवून आपल्याला याला 2-3 मिनिटं एकदम कमी गॅसवर वाफवून घ्यायचंय. म्हणजे कांदा आणि टोमॅटो नरम झाला पाहिजे. आता मेथी मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली आहे. तर ही मेथी चिरून घ्यायची आपल्याला. जेवढी बारीक चिरता येईल तेवढी मेथी बारीक चिरून घ्यायची आहे. चला मसाला चांगला वाफून झालेला आहे. आता आपण काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याची चांगली असं बारीक वाटून घ्यायचं आपल्याला. बारीक अशी पेस्ट तयार झाली पाहिजे. त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचं आणि आपण बारीक चिरून घेतलेली मेथी याच्यामध्ये परतून घ्यायची. अशी टाकली ना वरून तरी पण चालतं, पण परतून घेतली ना तर छान चव येते भाजीला. चला मेथी परतून झाली, काढून घेऊया. तर कढईमध्ये आपल्याला 2 पळी तेल टाकायचे. 1 चमचा जिरं टाकायचं, 1 तेजपत्ता, 2 सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आहे, 1-2 लवंग, 1-2 मिरी टाकायचे आणि 1 मसाला इलायची टाकायची आणि अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये बारीक कट केलेलं लसूण टाकायचं. हे चांगले परतून घ्यायचे खडे मसाले. त्याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा आहे. मिरची पावडर टाकायची, धने पावडर टाकायची आणि गरम मसाला टाकायचा. त्या मिरची पावडर मध्येच मी हळदी पावडर पण टाकली होती. आता हे मसाले चांगले परतून झाले की आपण जो मसाला तयार केला होता कांदा लसूण आणि अद्रक टोमॅटोचा ते टाकायचं याच्यामध्ये. परतून घ्यायचा आहे मसाला चांगला. थोडस पाणी टाकायचं याच्यामध्ये 2-3 चमचे. तर तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. तर याच्यामध्येच आपल्याला मटर टाकायचे, चांगले मिक्स करायची ग्रेव्ही मध्ये. आता मिक्स झालं की याला ना आपण झाकण ठेवून 2-3 मिनिटं मटर शिजवून घ्यायचे. एकदम मस्त असं तेल सुटलंय ग्रेव्हीला. तर एकदा मिक्स करायची आणि आपण जी भाजी परतून घेतली ना ती याच्यामध्ये टाकायची. तर ही भाजी चांगली ग्रेव्ही मध्ये मिक्स करायची. आता याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी दूध घालायचंय. आता 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घालणार आहे मी याच्यामध्ये. तुम्ही पूर्णपणे दूध पण घालू शकता. तर चांगली भाजी मिक्स करायची. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. चांगली मिक्स करून घ्यायची भाजी.
परत 1 वाटी पाणी घालायचं. तर चांगली मिक्स करून घ्यायची आहे भाजी आणि झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिटं एकदम कमी गॅसवर भाजी शिजवून घ्यायची. बघू शकता आपली मेथी मटर मलाई बनवून तयार झाली आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. खूप छान होती मेथी मटर मलाईची भाजी. एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता याच्यावर मी दुधाची साय घेतली फेटून, घरच्या दुधाचीच. याच्यावर अशी सजवून घ्यायची आहे. चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.